जय जिजाऊ. हिरकणी बुरुज माझं साम्राज्य या बुरुजावर मी इंदू गायकवाड आपलं सहर्ष स्वागत करत आहे. आजचा एक आगळा वेगळा विषय, वेगळा आणि निराळा आहे. एका माजी विद्यार्थ्याच्या बाबतीतला आहे. हा माजी विद्यार्थी मला 15 वर्षानंतर भेटला. आता तो 15 वर्षापूर्वी मला भेटला होता तेव्हा तो अमेरिकेला जायला निघाला होता. त्याला तिकडे चांगला जॉब लागला होता, चांगलं शिक्षण झालं होतं त्याचं आणि तिथं चांगल्या पगारावरती त्याला तिथं नोकरीसाठी बोलवणं आलं होतं. म्हणून तो जाताना मला भेटायला आला होता. त्यावेळेला त्यांनी सांगितलं, मॅडम असं असं मला जॉब लागतंय आणि मी आता तिथे जात आहे, बघूयात. माझी इच्छा होती आता काहीतरी महत्वाचं, काहीतरी वेगळं करावं आणि एक महत्वाकांक्षा होती की मोठं बनावं काहीतरी. आईवडिलांना चांगलं नाव होईल माझं आणि आईवडिलांचं पण, आणि त्यांच्या कष्टाला काहीतरी मला न्याय देता येईल असं एक इच्छा होती. आणि योग आलेला आहे तर मग मी जातोय. अत्यंत साधा मुलगा असायचा, म्हणजे होता तो. त्याचं राहणीमान पण अतिशय साधं होतं. साधा शर्ट पॅन्ट असायचा, पायामध्ये कोल्हापुरी चप्पल आणि हाताला घड्याळ, असं एक कधी पण तो असा साध्याच वेशभूषेमध्ये असायचा. आणि तो अमेरिकेला गेला. त्यानंतर मग मला तो भेटला. तो असा योग आला की मी जिल्हा परिषदेमध्ये गेले होते. माझं काम होतं, तर त्या कामाच्या संदर्भामध्ये मी तिथं गेले होते आणि तिथे 10-12 लोक रांगेत उभी होती. त्या रांगेमध्ये मी पण उभी होते. मला कागदपत्रांचं सबमिशन करायचं होतं आणि समोर मला एक तरुण आला आणि त्याने मला नमस्कार केला आणि मी पाहिलं, मी काय ओळखलं नाहीच. आणि त्याची वेशभूषा अशी होती, धोतर घातलेलं पांढरं शुभ्र, गांधी टोपी, सदरा पांढरा शुभ्र असा आणि एकदम कडक इस्त्रीतला. आणि तो तरुण मला पाय वाकून नमस्कार केला त्याने आणि नंतर हात जोडून मला नमस्कार केला. मला म्हटला, गायकवाड मॅडम, मी संग्राम. तर मग मला लक्षात आलं, म्हटलं संग्राम हा तर माझे विद्यार्थी. तो म्हटलं की अरे कसं काय असं, म्हटलं इथं तू आणि या अशा वेशभूषेमध्ये मला दिसतंय. तर मग मी म्हटलं की झालं का तुझं काम? तर म्हणे माझं काम झालेलं आहे. मग म्हटलं चल मग आपण आता थोडा वेळ बोलूयात. म्हटलं मला पण इथे वेळ लागणार आहे रांगेमध्ये, तर तोपर्यंत इथलं पण. मग म्हटलं आपण चल तिथं वरांड्यामध्ये बाकड्यावरती बसूयात. म्हटलं खूप वर्षांनी भेटतोयस तू. मग आम्ही बसलो तिथे दोघे जण. म्हटलं काय संग्राम, मग कसं काय तुझा अमेरिका ते असा इथला प्रवास कसा काय, मला सांग बरं. मला फार इच्छा आहे. तुझं हा असं, म्हणजे मी पहिल्यांदाच बघते की धोतर टोपी मधला विद्यार्थी आपल्याला अमेरिकेतून येऊन अशा वेशभूषेत दिसतोय. तर मग त्याने सुरुवात केली, मॅडम सांगू का खरं, म्हणजे मी गेलो होतो कुठल्या अपेक्षेने आणि माझी महत्वाकांक्षा होती काय, मला एक नवीन काहीतरी शोधायचं होतं, नवीन कमवायचं होतं, नाव कमवायचं होतं, पैसा कमवायचा होता, नवीन जग पण पाहायचं होतं, देश पाहायचा होता. खूपच इच्छा होत्या लहानपणापासून. तर त्या मी माझ्या स्वबळावरती त्या पूर्ण पण केल्या. पण तिथं गेलो, सगळं काय मिळालं मला. चांगली व्यवस्था होती, राहण्याची खाण्याची व्यवस्था चांगली होती, चांगली कमाई होत होती, चांगला पैसा मिळत होता, मनासारखं काम पण होतं. पण तरी सुद्धा कुठेतरी असं एकटेपणा वाटायचा. आणि तो एकटेपणा म्हणजे असं वाटायचं की काहीतरी मिसिंग आहे आपल्याला. हे सगळं तर मिळतंय ज्याच्यासाठी आपण इथपर्यंत आलेलो आहोत, एवढी मेहनत घेतोय, एवढं सगळं करतोय, दिवस रात्र एक कष्ट करतोय, सगळं काही चालू आहे आपले प्रयत्न. पण काय बरं असं पाहिजे आपल्याला की जिथं की आपल्याला हे सगळं मिळतंय तरी सुद्धा असं का बरं वेगळं वाटतंय. आणि मी मुळामध्ये शेतकरी कुटुंबातला मुलगा. माझे आई वडील दोघंही अशिक्षित आहेत, शेतीवरती चाललेलं, मी एकुलता एक. आणि मी इथं शेतात काम करायचो, बांधावर हिंडायचो, मातीत फिरायचो, चिखलात शेतात काम करायचो. पावसाळ्यामध्ये मस्तपैकी शेतामध्ये पाऊस पडायचा, त्यावेळेला मातीच्या ढेकळांवरनं असं धावत सुटायचं. तो पाऊस पडायचा त्यावेळेला ते मातीतून जो सुगंध यायचा, मृदगंध, आणि तो आडवा तिडवा असा रपारप पाऊस पडायचा, त्या ढेकळांमधून असा सुगंध मुक्तपणे असं मोकळा व्हायचा ना, तर असं वेळ लागायचं. मी तर पावसाळा कधीच चुकवला नाही. शेतामध्ये असा नुसता धावतच असायचो मी, त्या कस्तुरी मृगासारखा सुगंधाचा वेडाच होतो मी.
आणि त्या मातीच्या सुगंधाने मला वेडावलेलं होतं आणि मी खूप तिकडे गेल्यानंतर मिस करत होतो. ती पण तो सुगंध सुद्धा मिस करत होतो. मला असं काहीतरी वाटत होतं, की ज्याच्यासाठी ओढ आहे, जे आपलं आहे जगणं, जे आपलं आयुष्याचा भाग आहे आणि आपल्या जगण्याची एक नवी उमेद आहे नैसर्गिक, तर ती कुठेतरी मला अशी चुकल्यासारखी वाटायची. ती शेत दिसायचं, आई-वडील दिसायचे, ते शेतामधलं काम करणं दिसायचं, सगळीच परिस्थिती गाव दिसायचा, माणसं दिसायची जवळची, आपला देश पण दिसायचा. तर तो अभ्यास केलेला, शाळेमध्ये शिकवलेलं, शाळेमध्ये बाईंनी, सरांनी शिकवलेले आपलं इतिहास, भूगोल, मराठी, नागरिकशास्त्र, हिंदी, सगळे गणित, सगळे विषय जे शिकवलेले आहेत ना, ते कुठेतरी असे डोक्यामध्ये असे घर करून ठेवलेले आणि ते त्या वेळेला ते साठवून ठेवलेलं. तर ते माझं सुटलंच नव्हतं कुठं. तो अभ्यास नव्हता सुटलेला, ते शिक्षक, तो गाव, ते मित्रमंडळी, सवंगडी, ते सगळंच कण माझा तो शेतातला माझ्यामध्ये भिनला होता तो. तर तो मला असं तिथं स्वस्तच बसून देत नव्हतं. कशातच मला असं हे नाही वाटायचं. फक्त यांत्रिक बनलो होतो, यंत्रासारखं काम करत होतो आणि पैसा भरपूर मिळत होता. पण जगणं हरवून बसलो होतो. मग म्हटलं आता काय बरं आपल्याला याच्यातनं तर बाहेर पडायला पाहिजे, काहीतरी करायला पाहिजे आता. मग घरचे पण म्हणत होते, "लग्न करून टाक, लग्न करून टाक भाऊ, किती दिवस असंच एकटा राहणार आहे. कोणतरी जोडीदार आली तुला भाकर तुकडा तिकडं करून घालेल, अशी उपास-तापास होणार नाही, पोटाचे हाल होणार नाहीत. तर अशी एक तुला पण सोबत होईल म्हणून मग लग्न करून टाक." मग मी पण विचार केला चला लग्न करून टाकूयात आणि मग मी मात्र लग्न करणार होतो. मी शाळा कॉलेजमध्ये असताना म्हणजे लहान असतानाच माझी ती इच्छा होती की मला अशा मुलीबरोबर लग्न करायचं की जिला कोण नाहीये, पोरकी आहे, अनाथ आहे, की तिला आपण काहीतरी देऊ शकू आयुष्यामध्ये. पैसा अडका तर काय हा माणूस कमवत असतो, नंतर येतच असतो. पण अशी गोष्ट आपण देऊ एखाद्याला, की जी त्याला कधी कुठून मिळणार नाही, तर ती आपणच देऊ शकतो अशी. तर त्यामुळे मी असं ठरवलं होतं, की कॉलेजमध्ये असतानाच, की चांगली मुलगी करायची आणि अनाथ मुलीशी लग्न करायचं. जिला आई-बाप नाही, कोणी नाही, जी अशी अनाथ आहे, तर तिच्याशी लग्न करायचं असं. म्हणून मग मी इथं आलो भारतामध्ये आणि मी एका अनाथ मुलीशी लग्न केलं आणि माझ्या घरच्यांचं तसं काहीच हे नव्हतं. तुला जी मुलगी आवडेल तिच्याशी तू लग्न कर. मुली येत होत्या चांगल्या, चांगला पैसा होता. अमेरिकेत चांगलं नोकरीला आहे, सगळं चांगलं आहे. तर मग मोठमोठ्या श्रीमंत घरची स्थळं यायची, पुढाऱ्यांच्या घरच्या मागणी यायची, चांगल्या श्रीमंत अगदी शिक्षित मुलींची पण स्थळं यायची. पण मला ते नव्हतं करायचंय. मी असं ठरवलं होतं की गरजवंताला आपण जवळ करायचं. ज्यांची ऑलरेडी पोटं भरलेली आहे त्यांना नाही, कारण त्यांना त्याची किंमत नसते. जे खरे गरजवंत असतात, ज्यांची खरी भूक असते, ज्यांना ते पाहिजे असतं. तर अशांना दिलं तर त्यांचं चीज होतं, काहीतरी त्यांना किंमत असते आणि ते त्याला धरून असतात, जाणीव ठेवून असतात. परंतु ज्यांना ऑलरेडी सर्व काही श्रीमंतीचा थाटमाट आहे, सगळं काही मिळतंय असं सगळ्यांनाच असं नाही. परंतु माझी एक ती एक लहानपणापासून ती होती की समज की मला एका अनाथच मुलीशी लग्न करायचंय. श्रीमंत सगळेच असे असतात असं नाही. पण मला वाटत होतं की कुठून स्वतःचीच माझी इच्छा होती की एखाद्या अनाथ मुलीशी लग्न करावं, की जिला आपले आई-वडील तिचे आपले वाटतील, आपण तिचे आपले वाटू असं मला वाटायचं. म्हणून मग मी अनाथ मुलीशी लग्न केलं आणि सुदैवाने माझा तो निर्णय बरोबर ठरला. मी मनापासून तो निर्णय घेतला होता आणि तो बरोबर ठरला. मला चांगली बायको मिळाली, तिने मला चांगली साथ दिली. तिला पण वाटत नव्हतं की आपण अमेरिकेत जाऊ आणि आपल्याला असा अमेरिकेतला नवरा मिळेल, इतका श्रीमंत नवरा मिळेल असं तिलाही कधी वाटलं नव्हतं. आणि तिकडे आल्यानंतर ती पण मला चांगली साथ द्यायची, चांगलं नवीन-नवीन शिकायची ती सुद्धा आणि मला पण तिचा खूप सपोर्ट वाटायचा आणि तिला पण माझा खूप आधार वाटतो. आम्ही दोघंच तिथं अमेरिकेमध्ये राहत होतो आणि छान राहत होतं. आमच्यामध्ये चांगली गट्टी होती, चांगलं जमलं होतं आमचं. आणि मग तिथं असं आम्ही छानपैकी आमच्या दुनियेमध्ये होतो, संसारामध्ये होतो, कमवत पण होतो, पण सगळं काही होतं. पण थोडंसं असं कुठेतरी होतं, दोघांचंही होतं. तिला सुद्धा माहिती नाही काही. ती जास्त बोलून नाही दाखवायची कुठल्या गोष्टी, कारण तिला व्यक्त व्हायला असं अनाथ असल्यामुळं, पोरकी असल्यामुळं तिला कोणी असं इतकं जवळचं नव्हतं, की ज्याच्यापुढे ती व्यक्त होऊ शकेल.
आता मला कसं मित्रमंडळी होते, सवंगडी होते, माझे ऑफिसची लोक होते, माझे आई वडील होते, म्हणजे माझं सगळंच होतं. मी एका वेगळ्या कुटुंबातून आलेलो, माणसांच्या कुटुंबातून आलो, मोठ्या फॅमिलीतून असा आलेलो, म्हणजे आपल्या गावाच्या ठिकाणाहून आलेलो. तर ती मात्र अशी, त्यामुळे ती आबोल होती, ती जास्त बोलायचीच नाही. म्हणजे जेव्हा असं व्यक्त व्हायची वेळ यायची ना, तर तिला अशी ती घाबरायची, की मी हे जे बोलते ते बरोबर बोलते का, किंवा माझी ही मतं आहेत, तर त्या मतांना समोरचा ऍक्सेप्ट करणार आहे की नाही, तर ती अशी नेहमी दबून असायची. तर इतकी ती अशी पणे तिची मतं ती मांडायची नाही, अशी दबकून राहायची, बोलू की नको, बोलू की नको, असं असायचं. पण कुठेतरी तिला आतमधून पण असं वाटत होतं, की इथं आपण पाहिजे तसं रुळत नाही आहोत, आणि आपल्याला जसं पाहिजेलं आहे, जसं आपली स्वतःची जशी पर्सनॅलिटी आहे, स्वतःचे जसे विचार आहेत, तसं इथं आपल्याला तसं वातावरण मिळत नाहीये. तर असं तिचंही मला जाणवायचं, आणि माझंही तसं होतं. पण माझं कसं बाहेर कामाच्या याच्यामध्ये वेळ जायचा, पण तिचं मात्र जास्त तिला कोंडमारा व्हायचा. तर ती पण काही जास्त बोलायची नाही. एकदा काय झालं, की तिने आईसाठी एक कोट घेतला होता गरम, असा गुडघ्यापर्यंत असा मोठा कोट असतो. तो थंडीचं पासून संरक्षण व्हावं म्हणून उबदार असा तो कोट घेतला होता. मोठी लेंथ होती त्याची, मोठ्या साईज मधला. तर तिने काय सांगितलं, की जरा आईचं मला हे दाखवा ना, जरा फोटो दाखवा, किंवा आईचं जरा मला व्हिडिओ कॉल करून दाखव बरं, मला अंदाज येईल की तिची साईज काय आहे, म्हणजे मग मला परत रिटर्न नको करायला. म्हणजे तिच्या हाईटचा आला म्हणजे मग बरं ना, एवढा महागातला घ्यायचंय तर. तर तुम्ही जरा प्लीज जरा व्हिडिओ कॉल करून दाखवा, आणि मला ते साईजचा अंदाज घेऊ द्या आईच्या मापाचा. तर मी इकडं काही आलो होतो 3-4 महिन्यापूर्वीच, तर तेव्हा मोबाईल घेऊन दिला होता. आधी ते बटनाचंच वापरायचे, त्यांना ते बटनाचंच सोपं जायचं. अँड्रॉइड मोबाईल स्क्रीन टचचा जमायचं नाही, काय काय मेसेज काहीच बघता यायचं नाही. पण मी त्या इकडं आल्यानंतर त्यांना, आता यायच्या आधी एक मोबाईल घेऊन दिला होता भारीतला, आणि त्यांना सगळं शिकवून पण ठेवलं होतं, की कसे मेसेज बघायचे, कसं ओपन करायचं, व्हिडिओ कॉल कसा करायचा, कसं तुम्हाला काय काय चॅनेल बघायचे ते कसं बघायचं, असं सगळं मी वडिलांना, दादा म्हणायचो मी वडिलांना, दादांना मी सगळं दाखवून ठेवलं होतं. आईला तर काहीच त्या मोबाईल मधलं ती घ्यायची पण नाही. ती दादांनाच म्हणायची, ओ फोन लावा पोराला, संग्रामला फोन लावा, हे करा. तर त्यावेळेला तिला आठवण की ती दादांना पुढे करायची, ती कधीच मोबाईल घ्यायची नाही हातामध्ये, तिला गरजच वाटायची नाही. आणि मग दादाच सगळं बघायचे. तर मग मी तिकडनं फोन लावला दादांना. तर दादांना म्हटलं, की दादा जरा व्हिडिओ कॉल सुरू करा हो, हिने ते आईसाठी कोट घेतलाय, तर त्याच्या मापाचा अंदाज घ्यायचा आहे, म्हणजे मग परत आपल्याला नको करायला. आणि मी नेहमी दादांना म्हणायचो, दादा व्हिडिओ कॉल करत जा, मला दाखवत जा, दिसतं इथं मला सगळं. पण दादांनी मी म्हणायचे, नको बाबा, कुठलं तरी बटन दाबून जायचं आणि काही दिसायचं नाही, काय नाही, बोलता येते ते बोलणं बी बंद व्हायचं, तर तसलं नको काय करायला. म्हणून ते नेहमी आपलं बोलणंच करायचे, व्हिडिओ कॉल चालूच नाही करायचे. पण आता मी त्यांना असं कारण सांगितलं, की आईचा फोटो, मला आईचा व्हिडिओ कॉल दाखवा, मला तिचा अंदाज घ्यायचा. मग दादा त्यांना म्हटलं, फक्त व्हिडिओचं जे चित्र आहे ना त्याला क्लिक करा, बाकी काहीच करू नका, मला मग बाकीचं सगळं इथं दिसतंय, बाकी तुम्ही काय करू नका. मग त्यांनी ते व्हिडिओचं आहे ते ऑन केलं, आणि दादा मला दिसले, ते ताटामध्ये भाजी घेतली होती, शेपूची भाजी निवडत बसले होते दादा. आणि मग आईच्या पाशी गेले. आई तिथं चुलीच्या जवळ गोधडी टाकली होती, आणि त्या गोधडीच्या इथं गोधडीवरती आई तिथं बसली होती, अर्धी झोपलेली आणि अर्धी अशा बसलेल्या कंडिशन मध्ये. आईची तब्येत बरी नव्हती वाटतं, आणि ती तशीच मान खाली कललेल्या अवस्थेमध्ये अशी बसली होती, अर्धी न अर्धी झोपली होती. पाठमोरी आकृती तिची दिसली मला. उशाला ते कपड्याचं बोचकं घेतलं होतं, आणि चुलीच्या जवळच ती गोधडी टाकली होती तिने, आणि तिथंच ती झोपली होती. आणि एक बाजूने परात अशी ओढली होती जवळ अशी, आणि त्याच्यात पीठ कालवत होती. तर ते पीठ एका हाताने कालवत होती, आणि अशी बसलेली, तिच्या अंगात त्राणच नव्हतं कुठलं काय, पण ती त्या अवस्थेमध्ये ते पीठ कालवत होती. चुलीवर तवा ठेवला होता, त्या तवा इतका तापला होता की तव्यात ना धूर निघत होता वरती. आणि अशा याच्यामध्ये आई मान खाली घालून, आणि अशी ती अर्धी बसलेल्या स्थितीमध्ये अशी पीठ कालवत होती. आणि दादांनी ते बघितलं, त्या फोटोमध्ये तिला ते दाखवायला, व्हिडिओ कॉल तिथं मोबाईल जवळ नेला तिच्या. आईचं नाव लक्ष्मी. दादांनी तिला सांगितलं, लक्ष्मी वर पाय, तर वर पाय, हा संग्राम काय पाहतो, काय सांगतो, पाहतं त्याला तुझा फोटो बघायचा आहे.
जरा मान वर करतं जरा. मग आईने हळूच अशी मान वर केली. तिच्या अंगात रानच नव्हतं काय. अशी केविलवाणी नजरेने तिने वर अलगद मान करून पाहिलं आणि तिच्या डोळ्यामध्ये पाणी होतं. पार थकून गेली होती आई. तापाने फणफणलेली होती, आजाराने अशी जाम झालेली होती. अशी थकलेली आई माझी ती तशीच अर्धवट झोपून तिथंच बसून अशी पीठ कालवताना मी आईला बघितलं. आणि आईला मी किती वेळा म्हटलं, अगं आई तुला सिलेंडर गॅस देतो घेऊन, सिलेंडर फक्त लावला की महिनाभर तुम्हाला 2-2-3 महिने काळजी नाही म्हटलं, गॅसवर स्वयंपाक करत जा का. पण तिला भीती वाटायची, ते सिलेंडरचा स्फोट होतो, अमकं होतं तमकं होतं, ते असं कुठून कुठून ऐकलेलं असायचं ना, त्यामुळे ती त्याला घाबरून गेलेली. तर कधीच मला ते गॅसच घेऊन दिला नाही तिने. ते चूलच पेटवायची आणि चुलीवरच स्वयंपाक करायचे. तिला ते चुलीचीच सवय लागलेली, चुलीवरच अन्न पाण्याची चव लागलेली आणि ती ते सिलेंडर नकोच म्हटली. त्यामुळे मग ते गॅस काय मग तिला घेतला नव्हता. तर घाबरायची ती, त्यामुळे नाही घेतला. चुलीवरच स्वयंपाक करायची. मग तिथंच चूल आणि तिथंच तिने ती गोधडी टाकलेली आणि तिथं अशी माझी आई तिथं भाकरी साठी पीठ कालवताना मी पाहिलं. आणि मी बंद केलं, ते व्हिडिओ बंद केला आणि बायकोला दाखवलं. बायको पण बघत होती. बायकोच्या डोळ्यातनं घळाघळा पाणी यायला लागलं. बायको काहीच बोलली नाही. बायको एकदम शॉकिंग झाली, स्तब्ध झाली. काही नाही, व्हिडिओ कॉल बंद केला, मोबाईल बंद केला. मी हॉलमध्ये बसून राहिलो. बायको इतकी ढसाढसा रडायला लागली की ती माझ्यासमोर बसूच शकली नाही. ती आतल्या खोलीमध्ये गेली, दार लावून घेतला आणि रडत बसली ती जोरजोरात. मी बघत बसलो. मला काही कळलं नाही. मला कुठलेच त्यावेळेला म्हणजे काहीच नाही. मी ते फक्त पाहिलं आणि शांतच झालो. म्हणजे बोलण्याच्या मनस्थितीत नव्हतो काय. थोड्या वेळाने उठलो आणि बायकोच्या खोलीचा दरवाजा वाजवला जोरजोरामध्ये. तर ती थोड्या वेळाने बाहेर आली आणि तिचे डोळे सुजले होते. रडून रडून लालबुंद झाले होते डोळे. आणि तिने बाहेर आल्यानंतर तिने माझ्याशी भांडण्याचा सपाटाच सुरू केला. तुम्हाला काही कळत नाही, तुम्हाला काही हे नाही, तुमचं लक्षच नसतं, तुमच्या आईबापाकडे लक्ष नाही, तुमचं माझ्याकडे लक्ष नाही, घरादाराकडे लक्ष नाही, नुसतेच काम आहे का काम, पैसा आहे का पैसा, पैसा कमवून काय करणार आहे, पोटाला नीट खायला नाही, कशाला काय नाही, सगळ्यांची आबाळ, कोणाच्या भेटीगाठी नाही, कोणाचं बघणं नाही, असं काय नाही. म्हणजे त्याला विषय नाही, कारण नाही, काहीच नाही, तरी तिने तोंडाचा पट्टा सुरू करून दिला. कधी न भांडणारी माझी बायको मला त्या दिवशी त्या वेळेला अशी कसा भांडत सुटली. मला वाटलं बायकांचं मनाची डोक्याची काही खात्री गॅरंटी नसते. कधी डोक्यात हवा गेली की कधी यांचं तोंडाचा पट्टा सुरू होतो. त्यामुळे मी काही जास्त नादाला लागलो नाही आणि गप्प बसून तिचं ऐकत बसलो. मग नंतर मी तिला म्हटलं की मला भूक लागलेली आहे, काहीतरी करून दे, खायला दे करून जेवायला. तर मग ती म्हटली, का तुम्हाला काय हात नाही का, तुम्हाला नाही का करता येत स्वयंपाक पाणी, तुम्हाला नाही हात देवाने नाही दिले का, बाकीचं काम धाम बरं करता, मग तुम्हाला स्वयंपाक करायला काय होतं, तुम्हाला येत नाही. मग मात्र मला डोक्यातच गेली ती. मग तिला म्हटलं, तुला काय वाटलं मला काही येत नाही का, मला माझ्या आईने चांगला स्वयंपाक करून ट्रेन केलेले. मला भाकऱ्या असं करतो ना तर तशा फुगतात माझ्या भाकऱ्या तव्यावरच्या. मला काय असं अडाणी नको समजू. मला माझ्या आईने स्वयंपाक पाणी सगळं शिकून उगाच नाही इथं कटलो. तू तर नंतर आली, त्याच्या आधी मी स्वयंपाक पाणी करत होता आणि इथं जगत होतो. तुझ्या भरोशावर मी नाही राहिलेलो आणि आता करीन म्हटलं, तुला पण खाऊ घालेन. तर तिला काय वाटलं, तिने म्हटली मोबाईल द्या, मोबाईल द्या. मोबाईल काढला आणि तिने सांगितलं करा ते सुरू, मोबाईल शूटिंग सुरू करा. आणि केलं मी सुरू. ती म्हटली बघा काय दिसतंय याच्यामध्ये, बघा जरा, बघा जरा, उघड्या डोळ्याने बघा जरा. मी एकदा बघितलं, मला काहीच त्याच्यामध्ये हे नाही. वडिलांनी ते शूटिंग केलेलं, आमचं संभाषण झालेलं ते सगळं रेकॉर्डिंग. आणि एकदा बघितलं मी आणि दुसरं म्हटली परत बघा, परत बघा. परत मग मी दुसऱ्या वेळेला थोडं सिरियस होऊन बघितलं आणि बारकाईने बघितलं मग. आणि बघता 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 माहिती नाही काय माझ्या डोळ्यातलं जे म्हणजे वेगळीच असं काहीतरी हे झलक मला दिसली परिस्थितीचा. एक फटकारा बसतो ना जसा, 60 दिशी एखादी लाट असा दणकन आपल्याला फटका देते आणि आपण असे स्तब्ध होऊन जातो, बधीरपणा येऊन जातो, सणसणीत अशी बसते आपल्याला जोरात तडाका लाटेचा. तसा मला एक तडाखा बसल्याची हे झाली. तिने मला सांगितलं की तुम्ही म्हणता माझे तव्यावर
भाकरी फुगते. माझ्या आईने मला एवढं शिकवले, मला एवढा असं स्वयंपाक पाणी करायला शिकवले. एवढी तव्यावरची टम फुगलेली भाकरी तुम्हाला दिसते आणि तुमच्या आईचे डोळे टम पाण्याने फुगलेले ते बरे तुम्हाला नाही दिसले. माझ्यावरती जसे डोळे वटारतात तसे इथे डोळे वटारून बघा, काय दिसतं आईच्या डोळ्यामध्ये, कसे तिचे डोळे डबडबलेले, कसे तुम्हाला ते नाही दिसत आहे. काय आईची अवस्था काय आहे आता तिथे. तुमची आई कशी तिथं भाकरी पीठ कालवते, कशी जगते, तुमचे आई बाप कसे जगतायत ते बघा जरा, तुम्हाला ते बरं नाही दिसत आहे. आणि मी एकदम शॉकिंग झालो आणि माझ्या डोळ्यातला पुरच व्हायला लागला. म्हणजे तो पूर इतका व्हायला लागला की मला ते लगेच एका क्षणामध्ये मला ते आई-बापाचं ते जीवन दिसलं, ती परिस्थिती. मी व्हिडिओ बंद केला आणि रडत बसलो. बायको माझी खोलीमध्ये गेली, तिने दार लावून घेतलं आणि मी इकडं हॉलमध्ये बसून मी माझं इकडं रडत बसलो. आतमध्ये जाऊन ती तिची रडत बसली. आणि बऱ्याच वेळानंतर मग मी शांत झालो आणि उठलो, चहा केला, तिला 1 कप चहा करून दिला आणि मी चहा घेतला. शांत झालो. शांतपणे मी त्या दिवशी ठरवलं, त्या दिवशी म्हणण्यापेक्षा त्या क्षणाला, त्या वेळेला ऑन द स्पॉट मी ठरवलं की आता मला इथून बाहेर पडायचंय. मला आता इथं राहायचं नाही. मला आता सापडले माझं जग काय. जी मला पोकळी जाणवत होती, जी मला कमतरता जाणवत होती, जे मला मिसिंग होतं, जे आतापर्यंत वाटत होतं मला की हे माझं आहे आणि एवढं सगळं मिळतंय, मला पैसा मिळतोय, नाव, सन्मान, प्रतिष्ठा एवढं सगळं मिळतंय, तरी पण मला असं वाटायचं की हे जग माझ्यासाठी नाही. तर आता मला कळलं की माझी गरज कुठं आहे, माझी गरज कुठं आहे, मी आहे कुठे, मला करायचंय काय आणि मी करतोय काय, आणि इथून पुढे मी काय करणार आहे, कुणासाठी करणार आहे, काय करणार आहे मी. मग असं जर मला काहीच इथं समाधान मिळत नाहीये, माझ्या उपस्थिती मला ज्या ठिकाणी हवी आहे, ज्यांना माझी गरज आहे त्या ठिकाणी मी असायला हवं. त्यांनी मला कष्ट करून एवढी मेहनत घेऊन मला पुढच्या नोकरी धंद्यासाठी किंवा माझ्या महत्वाकांक्षेसाठी त्यांनी पोटचा गोळा बाजूला केला आणि मला एवढं धाडस केलं की अमेरिकेला पाठवायचं. त्यांनी असं नाही विचार केला की आम्ही दोघंच म्हातारी माणसं आहोत, आम्हाला बघायला कोणतरी पाहिजे, एवढा मोठा पोरगा त्याला कुठं पाठवायचं, इथं आम्हाला म्हातारपणाला सांभाळायला नको का. पण त्यांनी तसं केलं नाही. उलट मला म्हटले, जा भाऊ शिक, तुला काय नवीन शिकायचंय, काय कमवायचंय, जे काही तुला करूश वाटतंय ते तू कर, आमची काळजी नको करूस, आम्ही दोघं आहे ना, आमचे हातपाय हलतात, आम्ही करतोय. त्यांनी जमीन पण थोडी विकली माझ्यासाठी. पैसा काहीच नव्हता, आम्ही 3 जण होतो, आई वडील आणि मी. आम्हाला थोडीच जागा होती, नदीच्या काठचीच जागा आहे, पण जागा थोडीच होती. पण मला इकडे येण्यासाठी त्यांनी थोडी जागा पण विकली, तो पैसा उभा केला आणि मला इकडे पाठवलं. नंतर मी कमवलं, सगळ्या काही गोष्टी केल्या, परंतु त्यावेळेला आईबापांनी त्यांचा स्वार्थ नाही बघितला किंवा त्यांची सोय नाही बघितली. आईबाप कधीच स्वार्थ बघत नाही, पोराला पुढे जाण्यासाठी प्रेरणा देतात, त्याची इच्छा पूर्ण करण्यासाठी धडपडतात. ते मला नेहमी म्हणायचे, भाऊ नको काळजी करू, आम्ही आहे दोघं एकमेकांना, तू तुझा नीटनेटका राहा, तुझा संसार पाणी बघ, तुझं कामधंदा नीट बघ, जीवाला जपून राहा. नेहमी आई फोनवर बोलायचे ना, भाऊ खाल्लं का, तुझी तब्येत बरी आहे ना, तू नीट काळजीने काम करत जा बरं, इथली काळजी नको करत जाऊ, वेळच्या वेळी खात जा बाबा, वेळच्या वेळी झोपत जा, दुखलं खुपलं अंगावर काढू नको, आपलं कोण नाही तिथं, आणि काळजी घे, काय वाटलं केलं तर निघून ये इकडं. तिला असं वाटायचं की सहज आपल्याला इकडं येता येतं, जर तुला काय बरं नसेल जेवायला काय तर इकडं निघून येत जा, अशी आई म्हणायची. भोळी बाबडी आई माझी. आणि तिला हे सगळं माहिती नाही, दुनिया काय, अमेरिकानी काय कसलं. तिचा जीव सगळा आपल्या एकुलता एक पोरामध्ये. आणि नेहमी तिचं हे कधी पण ती फोनवर बोलायला अशी झालं ना, भाऊ संग्राम बरा आहे ना, भाऊ बरा आहेस ना तू, भाऊ कधी येशील तू, भाऊ तू जेवलास का, भाऊ तुला बरं आहे ना, काय काळजी करू नको बरं, इथली आम्ही नीट आहे, आणि काय नीट येत जा विमानाने का काय कसं येतोस तर ते विमानामध्ये पण नीट बसत जा आणि घाबरू नकोस. आणि काय तिला म्हणायचं असतं एक काळजी, की कसं काय तिने विमान पाहिलं, विमानात बसतात कसं, विमान असतं कसं, काही नाही तिला इकडं. म्हणजे तिने जग ते पाहिलेलंच नाही, गाव सोडलं नाही, गाव शिवार माती शेत घर तिचं आपलं बस एवढंच जग असायचं. आणि आपला पोरगा आज इतका मोठा झालाय, सुटाबुटामध्ये फिरतोय, 4 व्हीलरमध्ये फिरतोय, इतका मान सन्मान पैसा सगळं काय आहे, पण तिच्यासाठी तो साधा तिचा संग्राम आहे, साधा तिचा भाऊ आहे. तर असं ते आईचं मला
मी ठरवलं नाही, आता आपल्याला इथं राहायचं नाही, खरी गरज आपल्या आई वडिलांजवळ आपली आहे. आणि मग मी तो निर्णय घेतला. त्या दिवशी मी पूर्ण प्लॅनिंग केलं, नियोजन केलं आणि दुसऱ्या दिवशी मी कागदपत्र करायला सुरुवात केली. आणि जी काही प्रोसेस आहे ती प्रोसिजर करायला सुरुवात केली. दुसऱ्या दिवसापासून लगेच प्रयत्न सुरू केले, काम करायला सुरू केलं. विचार करत बसलोच नाही, कारण मला ऑन द स्पॉट तिथं परिस्थितीने मला लेसन दिला, की तू हे सोड, आता इथली जागा सोड, तुला इथं तुझी इथं गरज नाहीये, गरज तुझी तिथं आहे. आणि मग मला एक काहीतरी असं हेच सापडलं, मला माझ्या प्रश्नाचं उत्तरच सापडलं, समस्येचं मूळ उत्तर सापडलं. त्याचा रिझल्ट मिळाला मला ऑन द स्पॉट. आणि असं करता करता मग मी खटाटोप केली बरेच. मग काही महिन्यांनीच मला मग माझ्या प्रयत्नांना यश आलं आणि मी ठरवलंच होतं, काही होऊ दे, आर नाही तर पार, पण मला आता इथून निघायचंय. आणि मग मी आलो, भारतामध्ये आलो, गावी गेलो. गावी गेल्यानंतर आई वडिलांना तर आनंद झालाच. त्यांनी मला काही जास्त प्रश्न नाही केले आणि जातानाही कधी प्रश्न नव्हते केले. आणि मी आलो तर का आला, कशासाठी आला, आणि गेला तर का गेलास वगैरे असलं कधीच काही त्यांनी मला हे केलं नव्हतं. त्यामुळे मला असं काही जास्त त्यांना क्लिअर काही सांगत बसावं लागलं नाही, कुठल्या प्रश्नांना उत्तर द्यावी लागली नाही, काहीच करावं लागलं नाही. आणि मग असं करता करता मग मी तिथं ठरवलंच होतं, की आपण आलोय ना इथं, तर आपल्याला काहीतरी वेगळं करायचं. आपल्याला ते जुनं जे काय आहे त्यात शेती, जुन्या पद्धतीचं सगळं काही असलं काही करायचं नाही, तर आपल्याला एक नवं करायचंय, नवं घडवायचंय, नवी निर्मिती करायची आणि नवं आयुष्य आपल्याला जगायचंय, एक नवी दुनिया उभी करायची आहे. मग मी तिथं आल्यानंतर पारंपरिक शेती वगैरे नाही केली, मी फुल शेतीला प्राधान्य दिलं, फुलांची शेती घेतली. आणि अमेरिकेमध्ये गुलाबाचं मला महत्व चांगलं होतं, मार्केटिंग, मला गुलाबाच्या फुलांचं चांगलं माहिती होतं, की किती मार्केट आहे गुलाबाच्या फुलांना दुसऱ्या देशामध्ये. आणि मी इथे आल्यानंतर मग गुलाबाची शेती केली. मग सिजनेबल फुलं पण सुरू केली, झेंडू, मोगरा, त्यानंतर पिवळा चाफा, सुगंधी फुलांची मी जरबेरा वगैरे अशा वेगवेगळ्या जातीच्या फुलांची शेती सुरू केली. गुलाबाला प्राधान्य दिलं आणि गुलाबाला मी एक्सपोर्ट पण करायला लागले. तर अशा याने मी चांगला एकदम प्लॅनिंगने सगळं केल्यामुळे मी इथं चांगलं यशस्वी झालो. आणि आमची नदी किनारीच जागा होती, नदीच्या काठची जागा असल्यामुळे मला पाण्याचा कधी काही प्रॉब्लेम आला नाही. आणि नियोजनबद्ध सगळं मी बँकेची कर्ज काढली, सगळ्या गोष्टी केल्या आणि एक उत्तम शेतकरी मी होतो पहिल्यापासून. आणि तो मला जो शेतकऱ्याचा जो गुण होता अंगातला तो भिनला होता असं कुठेतरी. ती माती मला ओढायची, तो मातीचा सुगंध, तो मृदगंधाने जो मी वेडापिसा व्हायचो ना, तसा या शेतीमध्ये मी वेडापिसा झालो. फुलांच्या सुगंधाने, मातीच्या सुगंधाने आणि माझ्या आई वडिलांच्या कष्टाच्या सुगंधाने, ह्या सगळ्या यांनी मी असा बेभान झालो होतो. मी उतरलो होतो माझ्या काळ्या मातीत, माझ्या मायमाऊली, माझ्या मायभूमीमध्ये मी मिसळून गेलो होतो, त्या सुगंधामध्ये एकरूप होऊन गेलो होतो. तर तो मला तिथं कामी आला. आणि मी मेहनत खूप चिकार केली आणि झालं. मग तिथं मी सक्सेस झालो, पैसा मिळाला, मोठी गाडी घेतली, सगळं घर बांधलं, सगळं एक उत्तम शेतकरी, हाडाचा शेतकरी असा झालो. आणि ज्या ज्या वेळेला मला असं, जिथं मी शेतीची कामं असतात किंवा माझा पेशा आता मी शेतकरी झाले, तर मग त्या त्या ठिकाणी मी धोतर, टोपी आणि असा वेश करून फिरतो. कुठेही, कुठल्याही कचेरीमध्ये, कुठेही ऑफिसमध्ये, कुठेही मी जेव्हा शेतकरी म्हणून जातो ना, तेव्हा मी शेतकऱ्याच्या वेशभूषेत जातो. जिथं आता शेतीचं क्षेत्र आहे तिथं मला सूट बूट काय कामाचं, जिथं नाहीये तिथं मी जीन्स पॅन्ट, टी शर्ट, असे वेगवेगळे ड्रेसेस, कोट वगैरे, जिथं काही कार्यक्रम असतील काय ते तिथे कोट सूट बुटामध्ये पण जातो, टाय घालून पण जातो. आणि जिथं मी शेतकऱ्याच्या भूमिकेत असतो, जिथं मला शेतीच्यासाठी माझा पेशा जिथं शेतीचा आहे, तर तिथं मात्र मी शेतकऱ्याच्या वेशभूषेमध्ये जातो. तर म्हणून मी धोतर आणि गांधी टोपी, हे जी माझी जी शेतकऱ्याची जी वेशभूषा आहे ती सोडली नाही. त्या वेशभूषेमध्येच मी त्या ठिकाणी जात येत असतो. म्हणून मला, आणि कसं झालं इकडं मी त्या वेशभूषेमध्ये फिरायचो तर इथले लोक हसायचे, आजूबाजूचे बायका वगैरे कुणी मला पाहिलं अशा की फिरी फिरी हसायचे. आणि माणसं सुद्धा काय टोमणे मारायचे, असे म्हणायचे, काय मग अमेरिका, हॅट कुठे गेली तुमची, अमेरिकन हॅट कुठे गेली डोक्यातली. तर
कारण गांधी टोपी मी घालायचो आणि मग ते माझी अशी चेष्टा करायचे आणि तेव्हा मला राग नाही यायचा आणि काय वाटायचं पण नाही, मी वाटूनच घ्यायचो नाही. कारण का मला त्या गोष्टींवर विचार करायला मला ठेवलंच नव्हतं मोकळं. मी बिझी असायचो आणि मला जे करायचं ते मी करत असायचो. त्यामुळे कोण मला माझ्या धोतर टोपीवरून चिडवतंय, कोण मला माझ्या पैशा अडक्यावरनं चिडवतंय, कोण माझ्या अमेरिकन याच्यामुळं परत आलो इकडं अमेरिका सोडून, हायफाय जग सोडून आणि इकडं आलोय म्हणून तर त्या असल्या फालतू गोष्टींकडे मी लक्षच द्यायचो नाही. कारण मला माहिती होतं की मी का आलोय, का गेलो होतो, का आलोय आणि मला करायचंय काय, माझी गरज कुठं आहे, माझ्या आई वडिलांना माझी गरज आहे. मग मी तिथे धोतर टोपीमध्ये आहोय की सुटाबुटामध्ये याच्याशी काही देणं घेणं किंवा त्याचा काही संबंध पण नाहीये. त्या धोतर टोपीचा पण नाही आणि त्या सुटाबुटाचा पण नाही. मला माझ्या जन्मदात्यांसाठी मला इथं त्यांची गरज आहे, त्यांना माझी गरज आहे, मला पण त्यांची गरज आहे. त्यासाठी मी इथं या माझ्या मायभूमीमध्ये या शेतामध्ये. त्यामुळे लोक जे असे टिंगलटवाळी करायचे किंवा खिल्ली उडवायचे, कशाही ह्याच्यावरून माझं मनाचं खच्चीकरण करायला बघायचे किंवा अपमान करायला बघायचे, असे प्रसंग खूप व्हायचे. माझे पण बाबतीत व्हायचे आणि माझ्या बायकोच्या पण बाबतीमध्ये व्हायचे. आणि माझ्या आई वडिलांना पण कधी कधी म्हणायचे, काय मग पोरगा अमेरिकेत काय त्याचं धकलं नाही वाटतं, काय कमाई बिमाई करता नाही आली वाटतं, काहीतरी तिथं गोंधळ केला असेल म्हणूनच वाटतं आलं वाटतं निघून इकडं, असं काही. म्हणजे आता लोकांच्या तोंडाला काही हात नाही लावता येत. तर म्हणे असं मॅडम म्हणे काय 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 प्रसंगांना मला सामोरं जावं लागलेलं आहे, पण मी त्या सगळ्याला फाईट करून पुढे आलेलो आहे. माझ्या पुढे ध्येय एकच होतं की माझे आई वडील, माझी परिस्थिती आणि माझी गरज कुठं आहे ते. त्यामुळे मग मी सगळं निभावून नेलं. अगदी स्वतःला कधीच त्रास करून नाही घेतला, कुणावर राग नाही, भांडण नाही, कुणाला दोष नाही, काही नाही, काही नाही. आपल्या आपल्या मार्गाने आपण पुढे येत राहणं. इथं आल्यावर चांगलं झालं माझं. आणि मग मला आता 2 मुलं झाली, एक मुलगा आणि मुलगी, जुळीच झाली मुलं मला. त्यांचं नाव मी हिंदवी स्वराज्य ठेवले, मुलीचं नाव हिंदवी ठेवले, मुलाचं नाव स्वराज्य ठेवले. आणि हे माझी मुलं 2 आहेत, मुलगी मुलगा हे आहेत. आणि माझे आई वडील, माझी बायको आणि मी, आम्ही मुलांना पण मराठी शाळेमध्ये टाकले, इंग्लिश शाळेमध्ये नाही टाकलं. मराठी शाळेत मी जातो, शाळेमध्ये मुलांच्या. आणि म्हणजे वातावरण असं, शेतकरी मी आहे, शेतकरी मी ऍक्सेप्ट केलेला आहे, तो पेशा ऍक्सेप्ट केलाय. जसं प्रत्येकाचा आहे, त्याचा फौजीचा आहे, मिलिटरीचा असेल त्याचा त्या पेशाप्रमाणे त्याचा ड्रेस कोड असतो. वकील, डॉक्टर, इंजिनियर, कोणी शिक्षक, जो तो ज्याचा त्याचा पेशा असतो त्या पेशाचा ड्रेस कोड घालून तो फिरत, त्याला त्याच्या ड्रेस कोडचा अभिमान असतो ना. मिलिटरीचा माणूस म्हणा, फौजी म्हणा, पोलीस खात्याचा माणूस म्हणा, एखादा वकील म्हणा, हे त्यांच्या पेशाचे पुढारी म्हणा, त्यांच्या पेशांचे त्यांचा जो ड्रेस कोड असतो तर त्याचा त्यांना अभिमान असतो ना. त्याचा पेशा जो आहे त्या पद्धतीला तो अनुसरून असतो. तसा मी शेतकरी आहे, मग मला कशाला लाज वाटली पाहिजे. जर मी आज शेतकरी आहे, मी शेती करतोय, मला शेतीतून माझं उत्पन्न आहे, मला नाव पैसा शेतीतून मिळतंय, माझ्या मायभूमीतून मिळतंय, माझी काळी आई मला कमवून देते आणि ती मला जगवतीये, तर मग मला तिचा पण अभिमान पाहिजे ना. मग मी शेतकरी असल्याचं कमीपणा का मानू, धोतर टोपीचा मला कमीपणा कशाला पाहिजे. तो माझा अभिमान आहे, ती माझी शान आहे, ती माझी शान आहे. तर ती शान मला जपून ठेवायची, माझी ओळख आहे ती, मी शेतकरी आहे. तर मग मला त्या गोष्टीचा अभिमान आहे. आणि म्हणून मग मी कोणाला लाजत नाही. कोणी काही बोललं, काही केलं तरी पण मी तिथं सांगतो की मी शेतकरी आहे, शेतकरी बापाचा मुलगा आहे मी, माझ्या अशिक्षित आई बापाचा मुलगा आहे मी. आणि मी आज माझी जी शेती करतोय, जी कमाई करतोय, ती या माझ्या जागेवरती, माझ्या मायभूमीमध्ये करतोय. तर तो मला सदैव अभिमान असतो या गोष्टीचा. मी कुठेही असलो तरी माझे पाय माझ्या जमिनीवर असतात, माझ्या मातीच्या ढेकळांवर असतात. त्या ढेकळांवरती जी सपाट नाहीये, ते ढेकळ चढ उतार आहे, दगडधोंड्यातून प्रवास आहे, बांधानी प्रवास आहे, मातीतून प्रवास आहे, चिखलातून प्रवास आहे. माझ्यासाठी काही चकाचक रस्ते नाही आहेत. मला त्या खडकाळ मुरमाड त्या माझ्या काळ्या आईचा मला अभिमान आहे आणि तो माझा राहणार आहे. आणि मी माझ्या मुलांना पण तसंच घडवणार आहे. तर असं तो भरभरून मी काहीच बोलत नव्हते, मी फक्त ऐकत होते, कारण मला त्याचा प्रवास ऐकायचा होता. त्याचे जीवन आणि किती कमाल त्याची, की कुठून कसा प्रवास झाला त्याचा, त्याने कसं त्याला आणि परिस्थितीने कसं शिकवलं. समोर परिस्थिती आल्यावरती त्याच्यातनं आपण ऑन द स्पॉट बाहेर कसं पडायचं, त्याच्यावर ताबडतोब ऍक्शन कशी घ्यायची, प्लॅन कसे करायचे, लगेचच त्याच्यावर प्रयत्नांनी सक्सेस कसं मिळवायचं. ते किती फास्ट काम केलं त्याने, फार विचार करत बसला नाही तो. त्याला जाणवत होतं की कुठंतरी काहीतरी मिसिंग आहे, काहीतरी मिसिंग आहे.
ते त्याला सापडत नव्हतं. पण जेव्हा त्याला सापडलं, त्याच्या बायकोला आणि त्याला ते सापडलं, तर ते सापडल्यानंतर ते त्याच्यावरती गप्प नाही बसले. तर त्याच्यावर लगेच त्यांनी प्लॅनिंग केलं, ॲक्शन घेतली आणि त्याच्यावरती प्रयत्न करून ते मार्गस्थ झाले. मार्गस्थ झाले, ते स्टॉप तर आले नाही. आयुष्याला प्रवाह दिला त्यांनी. त्यांनी कुठं डबकं करून ठेवलं नाही स्वतःचं, की आता मग याच्यावर विचार करू, मग आपलं नुकसान किती होईल, आपल्याला तिकडं पगार पाणी मिळणार का? आणि आपल्याला लोकं हसतीलच आता, इतकं आणि कोण आहे आपलं? आणि आपले आई वडील आहेत एकमेकांना सांभाळणारे, काय गरज आहे एवढं सगळं करण्याची, एवढं अमेरिकेला कुणाला यायला मिळतं का, आपण नशीबवान आहोत, आपल्याला एवढं सगळं मिळालंय. तर असला विचार करत नाही बसले ते. तातडीने पावलं उचलली आणि लगेच मार्गस्थ झाले. मार्ग काढला, कुठल्या मार्गाने आपल्याला आता लवकर जाता येईल, तर त्या दृष्टीने त्यांनी प्रयत्न केले आणि ते सक्सेस झाले त्यामध्ये. इथं आल्यानंतर पण ते सक्सेस, कारण इथं आल्यानंतर पण प्लॅनिंग होतं त्यांचं, की काय करायचं, कसं करायचं. तिथेही वेळ नाही घालवला. त्यामुळे त्यांना लवकरात लवकर त्यांना स्वतःच्या पायावर उभं राहता आलं, स्वतःला सेट करता आलं आणि आर्थिक, शारीरिक, मानसिक बाबतीमध्ये सुद्धा ते स्थिर व्हायला त्यांना मदत झाली. आई-वडिलांना सुद्धा एक आधार त्यांचा मिळाला. तर असं हे जे आहेत ना मुलं, जे फक्त शिक्षण नाही घेत, तर ते शिक्षण त्यांनी जे घेतलेलं असतं आणि तो म्हटला ना, शाळेमध्ये आम्हाला हे जे विषय जे सरांनी, बाईंनी शिकवले, आम्हाला जे शिक्षण दिलं सगळ्या विषयांचं, मराठी, इंग्लिश, भूगोल, इतिहास सगळं शालेय शिक्षण जे दिलं, तर ते शिक्षणातून आम्ही काय शिकलो? फक्त ते वह्या पुस्तकच वाचले, पाठांतर केले, परीक्षा दिल्या, मार्क मिळाले आणि वह्या भरवल्या सगळ्या नुसत्या, तर असं नाही. तर ते शिक्षण कुठेतरी ते इथं ठेवलं. त्याचा उपयोग त्यांनी डोक्यामध्ये साठवून केला, की परिस्थितीला पण शिकायचं असतं, परिस्थितीतून शिकायचं असतं, मार्ग काढायचा असतो. आपले सर्व गुरुजनांनी आपल्याला जे मार्गदर्शन केलेलं असतं, जी दिशा दाखवलेली असते, जी बीजं आपल्यामध्ये पेरलेली असतात आई वडिलांनी आणि शिक्षकांनी किंवा आजूबाजूच्या समाजातल्या विविध घटकांनी, तर ती जी असतात ना, ती जिवंत बीजे असतात, ती रुजलेली असतात आणि सुपीक जागेमध्ये ती रुजली ना, तर त्याच्यातून अशा अंकुर फुटतात आणि त्याचं मोठं बीज मग ते जिवंत असतं, ते त्याचं अंकुरतं, वाढतं आणि त्याचं वृक्षात रूपांतर होतं, मग ते फळ फुलांनी बहरतं. आणि हा तो त्याचा दृष्टिकोन जो बघण्याचा, जगण्याकडं, निसर्गाकडे, आपल्या मातीच्या ढेकळांकडं, आपल्या गरीब आई-बापांकडं, तर अशिक्षित आई-वडिलांकडं आणि आपल्या जमिनीकडं, तर त्याच्यातून त्याला ती फुलांची शेती पण त्यांनी सुगंध असा दरवळला त्याने जीवनामध्ये, आयुष्यामध्ये, इतरांच्या पण, आई-वडिलांच्या पण, स्वतःच्या पण आणि त्याच्या येणाऱ्या मुलाबाळांच्या सुद्धा आणि समाजाच्या सुद्धा. तर समाज घटकांकडे सुद्धा तो चांगल्या दृष्टीने बघत असतो. कोणी कितीही वाईट बोललं काही तरी तो त्यांना व्यवस्थित समजून सांगतो. एक स्वतःचं उदाहरण डोळ्यापुढे ठेवतो, ना की त्यांचा राग करत ना. त्यामुळे त्याचे सामाजिक संबंध सुद्धा चांगले आहेत. चांगल्या लोकांशी उठणं बसणं आहे, चांगलं काम तो करतोय समाजात. आणि ज्यांना ज्यांना माहिती आहे, आता या शेतकऱ्यांना काही आता इम्पोर्ट एक्सपोर्टची माहिती नसते, त्यांना कुठलं पीक घ्यावं, कसं घ्यावं, खतं कुठले वापरावी, कुठल्या देशात कुठल्या याला मागणी आहे, त्याचं सगळं जे मार्केटिंग स्टडी जो त्याचा आहे, तो स्वतः तिथं अमेरिकेत राहिलेला आहे, त्यांनी सगळ्या या गोष्टी अनुभवलेल्या आहेत, त्याच्यातून गेलेला आहे तो. व्यवहार कसा करायचा, कसे पैसे मिळवायचे, कसे कमवायचे, कसं खर्च पाणी काढायचं, तर हे सगळं जे मार्गदर्शन आहे ना, तो समाजातल्या इतर घटकांना करतो, इतर शेतकऱ्यांना पण तो करतो आणि सांगत असतो, हे असं करायचं, मग याला एवढे पैसे मिळतात, ते तसं करायचं. मग हे सगळं फॉरेन स्टडी तो शेतकऱ्यांना, इतर समाजातल्या घटकांना, होतकरू मुलांना, पुढे येणाऱ्या मुलांना तो दिशा दाखवतो, मार्गदर्शन करतो, त्यांना सुचवतो, नवीन नवीन कल्पना सांगतो, नवीन नवीन प्रवाह दाखवतो, नवीन नवीन वाटा दाखवतो आणि गायडन्स करतो. तो त्याच्याबरोबर काम पण करतो आणि ह्या गोष्टी पण करतो. समाजातल्या तरुणाईला तो पुढं मार्गदर्शन करून आणतो. सगळेच प्रयत्न तो करत असतो, सगळं करत असतो. आता सुद्धा तो ऑफिसला आला होता, तर काहीतरी गावाकडच्या 2-3 पोरांना घेऊन आला होता. त्यांना काहीतरी योजना हवी होती, त्या योजनेची माहिती करून द्यायला तो स्वतः गाडीत घेऊन आला होता. तर असं तो समाजातल्या मुलांना मार्गदर्शन करतो, त्यांना
बेरोजगार मुलांना काहीतरी रोजगार कसा मिळेल, कुठून काय फायनान्स मिळतं, कसं काय, तर हे सगळं चांगलं काम करतोय तो. पैसा पण कमवतोय, समाजसेवा पण करतो, दुर्बल घटकांना, होतकरू मुलांना, बेरोजगार मुलांना, तरुणांना एक व्यवसायाची दिशा दाखवतोय, शेतीमधली प्रगती करतोय, वेगवेगळी उत्पादनं कशी घ्यायची, उत्पन्न कसं वाढवायचं, पॉली हाऊस म्हणा किंवा मग हे खतांचं, सेंद्रिय खतं, रासायनिक खतं, या खतांचं कसा वापर करायचा, कुठल्या पिकांना कसं खत पाणी करायचं, पाण्याचं नियोजन करायचं कसं, ठिबक सिंचन, जलसिंचन, हे सगळं मोटारी वगैरे, ह्या सगळ्या पाण्याच्या स्रोताचं सुद्धा तो माहिती देतो. प्रत्येक शेतीच्या प्रत्येक गोष्टींची तो माहिती देत असतो सगळ्यांना, आणि रोज काहीतरी तो कोणाला तरी मार्गदर्शन करत असतो, रोज लोकांना मार्गस्थ करत असतो आणि स्वतः सुद्धा मार्गस्थ असतो. आणि तो त्याची जी वेशभूषा आहे ती वेशभूषा त्याने टिकवलेली आहे, आणि तो त्या वेशभूषेमध्ये लाजत नाही, काही नाही. तो खरा उत्तम शेतकरी असं तो समाजापुढं दाखवत असतो, आणि तसं त्याचं कार्य सुद्धा आहे. तर असं त्याने बराच वेळ मला त्याचा प्रवास सांगितला, अमेरिकेतून इथं येऊन आणि आज आता इथपर्यंतचा. आणि मी आश्चर्य नाही वाटलं, पण मला अभिमान वाटला त्याचा. अभिमान याच्यासाठी की जागरूक आहे हा, आणि जागरूक असल्यामुळे त्याला वेळच्या वेळी सगळ्या गोष्टी कळल्या, आणि त्या स्वतः त्या अनुभवलेल्या असल्यामुळे त्याला इतरांच्या सुद्धा समस्या लगेचच समजतात, लगेचच तो त्याच्यावरती उपाय करतो आणि दिशा दाखवतो, आणि वेळ नाही घालवत कुठल्या गोष्टीला. विचार करू, बघतो, करतो, सांगतो असं नाही. जसं त्याने स्वतःच्या आयुष्यात केलं ना, तसं तो इतरांना सुद्धा हे करत असतो. तर जबरदस्त हा त्याचा प्रवाह, वेग पाहून मला थक्क व्हायला गेलं, की असं वाटलं की खरंच की शाळा, कॉलेज, इथलं शिक्षण हे वाया नाही जात. शिक्षकांनी जे त्यांना शिकवलेलं असतं कुठलाही विषय, तो विषय त्यांच्या डोक्यामध्ये असतो, बुद्धीमध्ये साठवलेला असतो. त्यांना आपल्या मायभूमीची माहिती असते, आपल्या आईवडिलांची माहिती असते, स्वतःच्या जगाची पण माहिती असते. तर हा असा पाहिला ना धबधब्याची ऊर्जा तरुणाईमध्ये, मग ते शरीरावर त्यांच्या अंगावरती सूटबूट असो, नाही तर धोतर टोपी असो, नाहीतर अजून जीन्स टी शर्ट असो, कुठलाही पेहराव असो, परंतु माणूस हा एकच आहे. तो जाणतो की मी काय आहे, माझी गरज कुठं आहे, मी आहे कुठं, मला जायचंय कुठं, आणि मला असायला पाहिजे कुठं. तर ही जी प्रवाहाची दिशा आहे ना, हा जो वेग आहे ना, ही जी ऊर्जा आहे ना, ही प्रत्येकाने अशी आपल्यामध्ये ओळखायची, वेळीच ती मार्गस्थ करायची, आणि इतरांनाही त्या मध्ये घ्यायचं, त्या प्रवाहामध्ये घ्यायचं, कोणाला बाजूला नाही ठेवायचं, त्या प्रवाहामध्ये घेऊन त्यांनाही मार्गस्थ करायचं. तर असं मला खूप काही मी त्याच्याकडनं ऐकले मी, आणि खूप मला समाधान वाटलं की विद्यार्थी हा चांगला करतोय, हा विद्यार्थी शिकतोय, शिकत राहणार आहे, आणि हा घडवत राहणार आहे पिढीला, आणि येणाऱ्या सर्व सामाजिक या घटकांना, समाजातल्या लोकांना हा चांगलं काम करतोय, चांगली दिशा देत आहे. तर मला त्याचा अभिमान वाटला. त्याला म्हटलं मी, खूप छान काम करतोय से, तू करत राहा, आणि खरंच मला तुझा अभिमान वाटतोय. तू हे सगळं जे करतोय ते कुठून तरी तुला इथून वाटतंय, आणि इथून तुझी ही जी प्रेरणा आहे, इथली जी तुझी तळमळ आहे, जाणीव आहे, ही तुला पुढं मार्गस्थ करत आहे, आणि तू हे चांगलं काम करतोय, चांगलं समाजाला घडवतोय, आणि आपले एकंदरीत देशसेवेला सुद्धा हातभार लावतोय. तर करत राहा तू, आणि छानपैकी असाच राहा तुझ्या या उत्स्फूर्त धबधब्यासारखा. आणि तू जे सांगितलंस ते मला, तर ते मला खरोखरच एक तडफदार मुलाचा संघर्ष, प्रवास, जो संग्राम, तुझं नाव जे संग्राम आहे, तर त्या संग्राम याचा अर्थच असा आहे की तो सदैव असा शांत नाही, किंवा असा बसलाय निमूटपणे खाली मान घालून, असा नाही, तर कधी योद्ध्यासारखा उभा आहे, आणि फाईट करायला कधीही, कुठल्याही वेळेला, तिथं दिवस असो रात्र असो, तिथं त्याला त्या गोष्टींचा काही फरक पडत नाही. त्याच्यातनं तो मार्ग काढतो आणि जिंकतो तो. तर तुझी जो प्रवास आहे तो खरंच हा खूप दिशादर्शक आहे, आणि तो इतरांनाही खूप मोठ्या ठिकाणी घेऊन जाणार आहे, मार्गस्थ करणार आहे. तर असे जे विद्यार्थी, अशी जी माणसं आपल्या आजूबाजूला दिसतात, तर अशा आजूबाजूला दिसणाऱ्या या अशा तरुणाईचं
तरुणाईचं जे आहे ना, म्हणजे त्यांचं जे मार्गदर्शन वगैरे काय आहे किंवा ते जे करतात, तर त्याला असं लगेच हसून हे नाही करायचं, तर त्यांना स्वीकारायचं. त्यांनी काय बदल केला जाणून घ्यायचा, त्यांनी कसा मार्ग काढला जाणून घ्यायचा, ते काय करतात माहीत करून घ्यायचं आणि त्यांना करायचंय काय त्याची सुद्धा त्यांना जाणीव असते आणि त्या जाणीवेची आपण सुद्धा किंमत केली पाहिजे आणि त्यांना असंच काम करून द्यायला आपण प्रोत्साहन दिलं पाहिजे आणि आपलाही फायदा करून घेतला पाहिजे. तर आपण सर्वांनी या गोष्टीचा विचार करूया आणि असंच सगळ्यांनी मार्गस्थ राहूयात. पुन्हा भेटूयात. धन्यवाद.